आजकाल एक नवीन ट्रेंड दिसतोय. हुशार, शिकलेले लोक डेअरी फार्मिंगमध्ये येत आहेत, एकदम परफेक्ट बिझनेस प्लॅन घेऊन. आणि कागदावर म्हणजे एक्सेल शीटवर हे गणित तर जबरदस्त दिसतं. सोपं, सुरक्षित आणि भरपूर फायदेशीर. पण मग होतं काय, 3 वर्षांच्या आतच हे मोठे मोठे प्रोजेक्ट्स अचानक बंद पडतात. असं का होतं? यालाच MBA ट्रॅप म्हणतात. म्हणजे चूक माणसाची नाही, तर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची आहे. हा सगळा घोळ होतो दोन वेगवेगळ्या विचारांमुळे. एक आहे फॅक्टरीचं लॉजिक आणि दुसरं आहे शेतीचं. आता इथे बघा, किती मोठा फरक आहे. फॅक्टरी म्हणजे एक मशीन, एक यंत्र. पण डेअरी फार्म तो एक जैविक व्यवसाय आहे. चला, यातले 3 मुख्य फरक समजून घेऊया. कॉर्पोरेट जगात वाढ सरळ रेषेत होते, पण निसर्गाची वाढ ही चक्रासारखी असते, तिच्या स्वतःच्या गतीने. फॅक्टरीमध्ये वेग म्हणजे फायदा, पण शेतीमध्ये घाई केली तर नुकसानच होतं. इथे संयम महत्वाचा. आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. फार्मला ऑफ बटन नसतं. खर्च 24 तास चालू राहतो. आणि ह्याच विचारामुळे एक्सेल शीट फार्मिंगची मोठी चूक होते, ज्यात वास्तवाचा विचारच नसतो. जसं की एक्सेल शीटमध्ये आपण गृहीत धरतो की चाऱ्याचा खर्च कायम सारखाच राहील. पण खरं तर तसं नसतं. शेती म्हणजे बदलत्या खर्चाचा खेळ आहे, स्थिर खर्चाचा नाही. दुष्काळ, आजार किंवा हवामानातील बदलामुळे सगळे आर्थिक गणित एका क्षणात कोलमडून पडू शकते. याच चुकीच्या विचारांमुळे हायटेक डेअरी स्टार्टअप्स 3 प्रमुख कारणांमुळे अयशस्वी ठरतात. पहिलं कारण, AC ऑफिसमध्ये बसून CCTVने फार्म चालवणं. असं काम होत नाही. दुसरं म्हणजे कॉन्क्रीट आणि मशिनरीवर लाखो रुपये खर्च करायचे आणि मग जनावरांवर कमी. हे लक्षात ठेवलं पाहिजे की नफा निर्जीव भिंतीतून नाही, तर जिवंत जनावरापासून मिळतो. आणि तिसरी चूक, पुरेसा अनुभव नसताना खूप वेगाने व्यवसाय वाढवणं. तर मग काय, बिझनेस डिग्री या क्षेत्रात काहीच कामाची नाही का? अजिबात नाही. फक्त ती कौशल्य निसर्गासोबत काम करण्यासाठी वापरायला हवीत, त्याच्या विरोधात नाही. तुमची कॉर्पोरेट स्किल्स सप्लाय चेन, HR आणि मार्केटिंगमध्ये नक्कीच वापरता येतात. इथे सारं एकाच गोष्टीत आहे, निसर्गाला मॅनेज नाही करायचंय, त्याच्याशी जुळवून घ्यायचंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ह्या व्यवसायात निसर्ग तुमचा पार्टनर आहे आणि अंतिम निर्णय त्याचाच असतो.